नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ हा टॉपिक बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप तो कव्हर करू. आज जितकं होईल तितकं आपण करूया. आणि यासाठी मी सोर्स म्हणून वापरत आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण हे पुस्तक. हे बघा, हे परिपूर्ण मराठी व्याकरणाचं हे पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. ते मी सोर्स म्हणून वापरत आहे आणि त्याच्यातूनच मी सगळे शब्दार्थ किंवा शब्दसंग्रह तुमचा सध्या घेत आहेत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजची पहिली म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. पुढची म्हण आहे, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पायधरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. पुढे बघा, अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. अंगावरचे लेणे जन्मभर देणे. दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडत बसायचे. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण. मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. अक्कल नाही काडीची, नाव सहस्रबुद्धे. नाव मोठे लक्षण खोटे. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अशक्य कोटीतील गोष्ट. अति झाले अन आसू आले. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अतिपरिचयात अवज्ञा. जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. कृत्य एकाचे, त्रास मात्र दुसऱ्यालाच. अन्नाचा येतो वास, कोरीचा घेते घास. अन्न न खाणे पण त्यात मन असणे. आपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थी दान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. पुढे बघा, आईची माया अन पोट जाईल वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा करून घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. ठीक आहे. आंधळं दळतं कुत्रपीठ खातं. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसांची गाठ पडणे. आंधळ्या बहिऱ्यांची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसांची गाठ पडणे. अगं म्हशी मला कुठे नेशी.
चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती. अति खाणे मसनात जाणे. अति खाणे नुकसानकारक असते. 18 नखी खेटरे राखी, 20 नखी घर राखी. मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. ठीक आहे. पुढे बघा. औचित्यपणे निदंडवत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवसबाई इकडे, पुनवबाई तिकडे. एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपली ऐपत वकूप पाहून वागावे. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे कार्टे. स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. आपली पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. आजा मेला नातू झाला. एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. आत्याबाईला जर मिशा असत्या तर. नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आलिया भोगासी असावे सादर. तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून. दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. आधीच तारे त्यात गेले वारे. विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. आधीच मरकट तशातही मद्य प्यायला. आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. अडक्याची आंबा आणि गोंधळाला ₹12. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. रोग एकीकडे, उपाय भलतीकडे. आयजीच्या जीवावर बायजी उदार. दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. आग खाईल तो कोळसे ओकेल. जशी करणी तसे फळ. 8 पुरभैये, 9 चौबे. खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे. अधानातले रडतात व सुपातले हसतात. संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. पुढे बघा. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. इच्छी परा ते येई घरा. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो ते आपल्या वाट्याला येणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. इन मीन 3.5. एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. उंदराला मांजर साक्ष. ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते.
किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उचलली जीभ लावली टाळाला, दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. उठता लाथ, बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उतावळी बावरी इन ब्रॅकेट नवरी, म्हाताऱ्याची नवरी. अति उतावळेपणा नुकसानकारक असतो. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नडगीचे इन ब्रॅकेट अस्वलाचे डोळे आले. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. अतिशय हालाकीची स्थिती. उंदीर गेला लुटी, आणल्या 2 मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उकराल माती तर पिकतील मोती. मशागत केल्यास चांगले पीक येते. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पुढे बघा. उधारीचे पोते 1.25 हात रिते. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. येतेवेळी ताठ मानेने येणे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे. उसाच्या पोटी कापूस. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एका माळेचे मणी. सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. एका पिसाने मोर होणे इन ब्रॅकेट होत नाही. थोड्याशा यशाने हुरळून जाणे. एका खांबावर द्वारका. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी. बाहेर बळे जाऊ पण घरी दारिद्र्य. एका मान्यात 2 तलवारी राहत नाहीत. 2 तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. 80 तेथे 85. अतिशय उधळेपणाची कृती. ऐरावत रत्नथोर, त्यासी अंकुशाचा मारा. मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. ओळखीचा चोर जीवेन सोडी. ओळखीचा शत्रू
हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो किंवा शेंडी तुटो की पारंबी तुटो. ठीक आहे. ओठ फुटो इन ब्रॅकेट तुटो किंवा खोकाळ फुटो ऑब्लिक शेंडी तुटो की पारंबी तुटो, कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. पुढे बघा. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. औट घटकेचे राज्य, अल्पकाळ टिकणारी गोष्ट. करावे तसे भरावे, जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. करीन ते पूर्व, मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते, नाही केल्या तरी नुकसान होते. करून करून भागला, देव ध्यानी लागला. भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे. पुढे बघा. कणगीत दाना तर भिल उताना. गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. ठीक आहे. कणगीत दाना तर भिल उताना. गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाही किंवा कोणाची पर्वा करत नाही. कधी तुपाशी तर कधी उपाशी. सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. कशात काय आणि फाटक्यात पाय. वाईटात आणखी वाईट घडणे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते तोडू म्हणतात, तुटत नाही. काडी चोर तो माडी चोर. एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेला एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो. कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ. निरर्थक गोष्टींची काळजी करणे. कानात बुगडी गावात फुगडी. आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. काल मेला आणि आज पितर झाला. अतिशय उतावळेपणाची वृत्ती. काकडीची चोरी, फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता यांची बरोबरी होत नाही. जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते. पूर्वग्रह दृष्टी असणे. ठीक आहे. काशीत मल्हारी महात्म्य. नको तेथे नको ती गोष्ट करणे. पुढे बघा. कानामागून आली आणि तिखट झाली. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. कामापुरता मामा. आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. कावळा बसला आणि फांदी तुटली. परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. काखेत कळसा गावाला वळसा. जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. काप गेले आणि भोके राहिले. वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही. काळ आला पण वेळ आली नव्हती. नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो.
आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. ठीक आहे. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. मूळचा स्वभाव बदलत नाही. कुडी तशी फोडी. देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी. अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. केस उपटल्याने का मडे हलके होते. जेथे मोठ्या उपायाची गरज असते तेथे छोट्या छोट्या उपायांनी काही होत नाही. केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले. एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. कोळसा उगाळावा तितका काळाच. वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकी ती वाईट ठरते. कोल्हा काकडीला राजी. लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. चूक एकाची, शिक्षा दुसऱ्यालाच. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. महान गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे. खऱ्याला मरण नाही. खरे कधीच लपत नाही. खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते. खर्च करण्याचा खर्च होतो, तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखाद्याबद्दल कुरकुर करतो. पुढे बघा. खाऊ जाणे तो पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खान तशी माती. आई वडिलांप्रमाणेच त्यांच्या मुलाचे वर्तन असणे. खायला काळ, भुईला भार. निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा. खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. गरज सोडो, वैद्य मरो. गरज सोडो, वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. गळ्यात पडले झोंड, हसून केले गोड. गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गच्ची बाधा होणे, गर्व चढणे. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. गरजवंताला अक्कल नसते. गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे ते बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गळ्यातले तुटले, ओटीत पडले. नुकसान होता होता टळणे. गाढवापुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. गावंड्या गावात गाढवीन सवाशीन. जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. गाढवाच्या पाठीवर गोणी. एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही, तर तिचा फायदा घेता आला पाहिजे. पुन्हा वाचते. गाढवाच्या पाठीवर गोणी. एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही, तर तिचा फायदा घेता यायला हवा. गाढवाने शेत खाल्ले, ना पाप ना पुण्य. अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. गाव करी ते राव ना करी. श्रीमंत व्यक्ती
स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. पुढे बघा. गाय व्याली शिंगी झाली, अघटित घटना घडणे. गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे. दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे. गोगलगाय न पोटात पाय. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे. अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. घरोघरी मातीच्या चुली. एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घर ना दार, देवळी बिऱ्हाड. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. घडाई परीस मढाई जास्त. घडाई परीस मढाई जास्त. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. घेता दिवाळी देता शिमगा. घ्यायला आनंद वाटतो, द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. घोडे कमावते आणि गाढव खाते. एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा. चवलीची कोंबडी आणि पावली फळणावर. मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. 4 जणांची आई बाजेवर जीव जाई. जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. चिंती परा येई घरा. चिंती परा येई घरा. दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला. स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर बागुबाई. घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे. चोर सोडून संन्याशाला फाशी. खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. चोराच्या हातची लंगोटी. चोरांच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे. चोराची पावली चोराला ठाऊक. वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. तर अशा पद्धतीने आपण आज हा मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ याच्यातला भाग आज आपण पहिला पाठ पाहिला आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.